नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही कावेरीला घेऊन हॉस्पिटलला आलेली असते. तेव्हा डॉक्टर कावेरीला चेकअप करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलेले असतात. तेवढ्यात अक्षय आणि सीमासुद्धा डिस्चार्ज मिळाल्यानंतर रूमच्या बाहेर येतात. तर रमा तेथे समोरच असते आणि रेवा ही सर्व दरवाजा मागून चोरून बघत असते. तिला असे वाटत असते की अक्षय आणि रमा आता समोरासमोर येऊ नये म्हणून तिची अशी जीवाची उलघेल चाललेली असते. तेव्हा मात्र रमा ही समोरच उभी असते आणि अक्षयला तर असे वाटत असते की रमाला माझी अशी परिस्थिती आहे हे दाखवून नाही द्यायचे, कारण त्यानंतर मी व्यवस्थित बरा झालो तर मी तिला सर्व काही हे सांगेन आणि तिला सर्व सांगून घरी घेऊन येईन. म्हणून तो सुद्धा एका पडद्याच्या मागे लपतो आणि सीमासुद्धा. तेव्हा मात्र रमा मागे वळून बघत असते आणि अक्षयला खूप भीती वाटते की रमाने त्याला बघितले की काय. रमाला थोडा अक्षयचाच भास झालेला असतो म्हणून ती मागे वळून बघते. तेवढ्यात लगेच अक्षय लगेच तो पडदा असतो तो आपल्या बाजूने खेचतो आणि त्यामागे पुन्हा ते दोघेजण लपतात. रेवा ही खाली वागते. तेव्हा रमाला असे वाटते की नक्की तिचा काहीतरी भास आहे म्हणून ती थोडी नाराज होते आणि परत समोरून निघून जाते. त्यानंतर अक्षय आणि सीमा तेथून अलगद बाहेर पडतात. तर इकडे मुकदमांच्या घरी अक्षय येणार म्हणून अक्षयच्या आवडीच्या सर्व जेवणाची तयारी चाललेली असते आणि पार्वती आजी जे काही तेथील कुक असतात त्यांना व्यवस्थित सर्व काही करण्यासाठी सांगत असते. तेवढ्यात मयुरी येते आणि मयुरी ही पार्वती आजीला विचारते की अक्षय दादा आता बरा आहे ना. तेव्हा लगेच पार्वती आजी मयुरीला म्हणत असते की आत्ता तू तुझ्या जगातून बाहेर आली आणि आत्ता तुला विचारण्याची फुरसत मिळाली की काय. तेव्हा मयुरीही रागवते आणि हो, मला आत्ताच फुरसत मिळाली, कारण मी विचारले तरी तुम्हाला प्रॉब्लेम होतो, नाही विचारले तरी तुम्हाला प्रॉब्लेम होतच असतो. त्यामुळे मी माझ्या दुनियात रमत असते आणि मला तेच बरे वाटते. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अगं, तू तुझ्या दुनियात अशीच जर रमत राहिली तर तुझी चिडचिडपणा वाढेल आणि तुला खूप एकटं सुद्धा वाटेल. मयुरी म्हणते की आजी, तुला कोण म्हटले की मी एकटी राहते. माझी काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती आहे, ती माझी काळजी घेते. मी एकटी वगैरे काही राहत नाही. असे रागाने बोलून मयुरी तेथून निघून जाते. तेवढ्यात जान्हवी येते आणि जान्हवी ही आई आजीला म्हणते की आई आजी, तुम्ही चक्क आज किचनमध्ये आणि काय बनवले. म्हणून ती जे काही बनवलेला पदार्थ असतो त्याची टेस्ट घेते. तर पार्वती आजी म्हणते की अगोदर तो मोबाईल बाजूला ठेव. तेव्हा लगेच जान्हवी ते टेस्ट घेतल्यानंतर म्हणते की रमाच्या हातची चव अजिबात नाही. तेव्हा आयाजी रागाने म्हणते की तुझं रमापुराण पुन्हा चालू झालं का, म्हणून ती रागाने सोप्यावर येऊन बसते. तेव्हा जान्हवीही तिला समजावत सुद्धा सोप्यावर येऊन बसते आणि आयाजी मला असे नव्हते म्हणायचे. तेव्हा लगेच आजी म्हणत असते की काय ग, का त्या तीनदा रमाचे नाव या घरामध्ये घेत असते. मला मान्य आहे की ती या घरामध्ये परफेक्ट अशी कामवाली होती, पण ती आता या घरामध्ये नाही, मग तिची आठवण तू का काढत असते. जान्हवी म्हणते की मी तिची आठवण नाही काढत, मी फक्त तुम्हाला हेच सांगते की रमाच्या हाताला खूप चव आहे आणि जोपर्यंत अक्षय तिच्या हातचे जेवणार नाही तोपर्यंत आपला अक्षय कधीच बरा होणार नाही. कारण अक्षय सुद्धा तुमच्यासारखाच आहे, त्याला परफेक्ट अशी चव असते. तेव्हा लगेच आजी म्हणत असते की अगं, मला माहिती आहे, पण जोपर्यंत आपला अक्षय बरा होत नाही तोपर्यंत रमाची आठवण नको काढत जाऊ, नाहीतर त्याला सुद्धा रमाची आणखीन आठवण येत जाईल आणि तो व्यवस्थित बरा सुद्धा होणार नाही, त्याला आणखीन त्रास सुद्धा होऊ शकतो. जान्हवी म्हणते की हो बरोबर आहे, कशाला त्यांना त्रास द्यायचा. तेव्हा पार्वती आजी म्हणते की जी चव तू घेत होती ना, तेव्हा जसे तोंड केले होते ते मात्र अक्षय समोर करू नको. जान्हवी म्हणते ठीक आहे, नाही बोलणार, आणि माझ्यासमोर जेवण आले ना तर मी म्हणणार खरंच रमापेक्षा खूप भारी. तेव्हा पार्वती आजी आणखीनच रागाने जान्हवीकडे बघते. नंतर इकडे अक्षयला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभि आणि सीमा त्याला व्यवस्थित गाडीमध्ये बसवत असतात आणि सर्वजण गाडीमध्ये बसतात आणि जायला निघतात. तेवढ्यात रेवाचे आरशामध्ये लक्ष जाते आणि रमा आणि कावेरी बाहेर आलेले असतात. तेव्हा रमा म्हणते की आई, ही आमची गाडी म्हणजे मुकादमांची गाडी असे परत म्हणते. तेव्हा लगेच रेवा मुद्दाम ही खाली उतरते आणि लगेच खाली वाकण्याचे नाटक करते, पोटाला त्रास होतो असे काहीतरी ती कावेरी आणि रमाला दाखवत असते. तर कावेरी आणि रमा ह्या तिच्याकडेच बघत असतात. रमाला वाटते की कोण हॉस्पिटलमध्ये आले असणार असे तिला टेन्शन आलेले असते. तेव्हा लगेच कावेरी म्हणत असते की अगं,
तिने पोटावरून हात फिरवला आणि ज्या प्रकारे ती खाली वाकलीस त्याच्यावरून असे वाटते की ही प्रेग्नेंट आहे की काय. रमा म्हणते की आई काय बोलतेस तू हे सर्व. तेव्हा त्यावर लगेच अक्षय हा रेवाला आवाज देतो. तेव्हा तो रेवाला म्हणत असतो की ए बाई चल ना, कुठे कधी कसा वेळ घालायचा असतो हे तुला कळत नाही का. तेव्हा रेवा लगेच घाईने गाडीमध्ये बसते. तर रमाला वाईट वाटते. रमा म्हणते की यांना काहीच काम नव्हते तरी सुद्धा ते मला भेटायला का आले नसतील. म्हणून रमाला आणखीन वाईट वाटते आणि अभि हा गाडी घेऊन तेथून निघून आलेला असतो. त्यानंतर इकडे सर्वजण अक्षय घरी येण्याची वाटच बघत असतात. तर पार्वती आजी म्हणत असते अक्षयला त्रास होईल असे कोणीही वागायचे नाही आणि जे तो एका मोठ्या अपघातातून वाचून घरी आलेला आहे हे लक्षात ठेवायचे. तेव्हा लगेच आनंद म्हणतो की हो आई आजी, मी त्याचं रूममध्ये वेलकम करण्यासाठी खूप छान तयारीसुद्धा केली. तर रमाकांत काका म्हणतात की हो, मी अक्षयच्या रूममध्ये दररोज आपल्या बागेतील ताजी फुलं आणून देत जाईल. त्यावर आरती सुद्धा म्हणते की हो, ते आल्यानंतर आम्ही छान प्रकारे त्याला ओवाळणार सुद्धा. तेव्हा लगेच पार्वती आजी रागाने म्हणते की त्याला हे सर्व आवडते म्हणून अतिरेक मात्र जास्त करू नका. आणि तेवढ्यात अक्षय आणि सर्वजण घरी येतात. सर्वजण अक्षयला वेलकम करतात. तेवढ्यात आरती म्हणते की थांबा, मी अक्षय भाऊजींचे औषण करते, म्हणून ती ताट आणण्यासाठी जायला निघते. तेव्हा लगेच अक्षयला रमा आल्याचा भास होतो आणि रमा त्याचे औषण करते असं त्याला वाटत असते. तेव्हा तो लगेच म्हणतो की रमा. तेव्हा लगेच रमा म्हणत असते की आओ, मी तुमचे औषण करण्यासाठी घरी नाही येणार तर कोण येणार, तुमची काळजी कोण घेणार. तेव्हा रमा खूप छान प्रकारे अक्षयचे औषण करते. अक्षय मात्र खूप खुश झालेला असतो. त्यावर लगेच पार्वती आजी विचारते की काय रे अक्षय, कुठे हरवलास, कसला विचार करतोस. आणि आरती, तू अक्षयचं औषण करण्यासाठी ताट घेऊन येणार होती, मग जा ना, ये ना घेऊन लवकर. तेव्हा अक्षय भानावर येतो. तेव्हा अक्षय लगेच रूममध्ये जायला निघतो. तर आनंद अभि त्याला धरून रूममध्ये घेऊन येतात. तर रूममध्ये आल्यानंतर सुद्धा अक्षयला रमाचीच आठवण होत असते. तर अक्षयला बेडवर मस्त असे ठेवल्यानंतर आनंद विचारतो की खरंच तुला रमाची आठवण येत असेल आणि खरंच यावेळी तरी रमा इथे असायला हवी होती. त्यावर लगेच अभि म्हणतो की अरे अक्षय, तूच सांगितले की रमाला काही हे समजून देऊ नका आणि तिला फोन करून हे सुद्धा सांगू नका, पण आता मी रमाला फोन करू का, तिला हे सर्व सांगू का. तेव्हा अक्षय खुणावून नाही बोलतो. तर आनंद विचारतो की अरे, तुझ्याबद्दल रमाला हे सर्व सांगू का नको. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की दादा खरंच नको रे, पूर्ण बरा झाल्याशिवाय तोपर्यंत कोणीही रमाला हे सर्व सांगू नका. त्यानंतर इकडे रमा आणि कावेरी घरी येतात. तर रमाचा वेगळाच काही अक्षयबद्दल गैरसमज होतो आणि ती स्वतःला त्रास करून घेत असते आणि म्हणत असते की हे मला का सांगत नाही की मी रेवाबरोबर आनंदी आहे. रमा, तू माझी वाट बघू नको. तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमा, कशावरून तुला रेवा त्यांना आवडत असेल. तेव्हा रमा म्हणत असते की आई, तूच नव्हती म्हणली का रेवा तो रुमाल घेण्यासाठी खाली वाकली होती, म्हणजे ती प्रेग्नेंट वगैरे आहे की काय. तेव्हा कावेरी लगेच तोंडाला हात लावते. रमा म्हणते की हो, ती खरंच दिवस गेल्यासारखीच ही वागत होती आणि ती तशी खाली वाकत सुद्धा होती आणि गाडीतून यांनी रेवाला आवाज सुद्धा दिला, मी त्यांचा आवाज सुद्धा ऐकला. कावेरी म्हणते की रमा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं असे काही नसेल, माझ्या नकळत तोंडातून ते निघून गेले. रमा म्हणते की नाही आई, तसेच आहे, मी त्यांची वाट बघते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान देण्यासाठी मी इथे ठेवले होते आणि त्यांची किती वाट बघत होते आणि त्यांची वाट बघून मी त्यांना फोन सुद्धा केला आणि तो फोन सुद्धा रेवानेच उचलला. तेव्हा रेवाने मला सांगितले की ते झोपले. मग रेवा आमच्या रूममध्ये काय करत होतीस असे विचारत रमा खूप रडत असते. पंकज काकाला रडतच म्हणते की आपण तर त्यांच्या घरी सुद्धा गेलो होतो आणि मला आई आजीने अडवले, मग माझा आवाज त्यांच्या रूमपर्यंत गेला नसेल का, तरी सुद्धा ते बाहेर सुद्धा आले नाही. आणि रेवा सुद्धा येथे आल्यानंतर आपल्याला काय सांगितले की ते दोघे बाहेर जाणार, काय गेट टुगेदर वगैरे आहे, नक्की म्हणजे ते दोघेच जाणार, मग ती काही खोटं सांगत नसेल. मग ते बाहेर जाणार होते, मग ते आपल्याला दवाखान्यात का दिसले, म्हणजे नक्की रेवा प्रेग्नेंट आहे, म्हणजे नक्की ते तिला हॉस्पिटलला घेऊन गेले असतील. मला भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही, मला भेटायला ते नाही आले, ते तिच्याबरोबर नक्की खुश आहे, असा रमाचा आणखीनच गैरसमज वाढतो.
रमा काही बोलण्याचे थांबत नाही आणि आमच्या लग्नाअगोदर रेवा त्यांना आवडत होती. लग्नानंतर ती माझ्याशी व्यवस्थित वागली नाही, पण काही दिवसानंतर ते माझ्याशी खूप व्यवस्थित वागायला लागले, कारण मी त्यांच्याबरोबर राहिले आणि त्यांनी खरंच बायको म्हणून मला खूप छान प्रकारे हँडलसुद्धा केले आणि मला ते माझ्यावर खूप प्रेमसुद्धा करत होते, मला जीव लावायचे. पण जेव्हा मी रेवाला घरामध्ये घेऊन आले त्यानंतर आणि रेवाला घरी घेऊन आल्यामुळे त्यांना काहीतरी वाटले असेल. नंतर त्यांनी रेवाला घरामध्ये राहूनच दिले ना, काही बोलले नाही, म्हणून नंतर त्यांच्याकडून काहीतरी चूक घडली असेल आणि त्यांच्याकडून हीच चूक झाली असणार, म्हणून त्यांना ती चूक सांगण्याची मला लाज वाटत होती, म्हणून ते माझ्यापासून हे सर्व लपवत होते आणि अपराधाची भावना त्यांच्या मनामध्ये होती, म्हणून त्यांनी हे सर्व लपवले. पंकज काका आणि कावेरी म्हणतात की अगं रमा, तसे काही नव्हते. पंकज काका म्हणतात की अगं रमा, समोरच्याकडून आपण एखादी गोष्ट जर चुकली आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येत असतात आणि त्याचे वेगवेगळे अर्थसुद्धा आपण काढत असतो, पण तसे काही नसते ग बाळा. रमा म्हणते की नाही काका, हे खरे होते, म्हणूनच रेवा इतक्या आत्मविश्वासाने हे सर्व सांगत होती. जेव्हा मला हे सर्व समजले तेव्हा तिला काहीच वाटले नाही, तर ती मला आत्मविश्वासाने म्हटली होती, तुझ्या नवऱ्याला लवकरच मिळून दाखील. म्हणजे मला आत्ता समजते की हे दोघे बरोबर होते आणि ते एकमेकांसोबत राहायचे सुद्धा, फक्त ते मला दाखवत नव्हते तसे. पण आता मी कुणावर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीची मी खात्री करून घेणार. स्वतःवर सुद्धा मी ते विश्वास ठेवणार नाही, अगदी तुमच्यावर सुद्धा. म्हणून रमा खूपच रडते आणि पंकज काका कावेरी तिला समजवतात. त्यानंतर इकडे अक्षय एकटाच रूममध्ये असतो आणि त्याला रमाची आठवण येत असतात, म्हणून रमा ते घर सोडून गेली. तिने ते फोटो बघितला, हे सर्व क्षण त्याला आठवतात आणि तो आरशासमोर येतो आणि त्याला रमाचे जे काही टिकलेचं पॉकेट असतं ते हातामध्ये घेतो आणि या सर्वाची मला खरंच खूप सवय झाली, या टिकलीची सुद्धा आणि रमाची सुद्धा, असे विचार करत तो एक टिकली काढतो आणि आरशाला चिटकवतच असतो. तेव्हा लगेच रमा मागून आल्याचा त्याला भास होतो, तर लगेच रमा विचारते की खरंच तुम्हाला सवय झाली आणि मला सुद्धा तुमची खूप आठवण येते, मग तुम्ही मला घेण्यासाठी या ना. तर अक्षयला आनंद होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा आणि पार्वती आजी रमाच्या घरी म्हणजे कावेरीच्या घरी रमाला डिव्होर्स पेपरचे हे पेपर्स घेऊन येतात आणि हे पेपर्स कसले आहेत का असे रमा जेव्हा विचारते तेव्हा लगेच रेवा आणि पार्वती आजी म्हणतात की डिव्होर्स पेपर म्हणजे घटस्फोटाचे कागद. तर रमाला खूप मोठा असा धक्का बसतो. रमा त्या कागदावर सह्या करणार नसते, तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.